पुढची बातमी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाला नेत्यांकडून दुर्लक्ष केल्याचं दिसून आलंय। पावसाळी अधिवेशनामध्ये जनसुरक्षा विधेयकाला विरोध का गेला नव्हता या संदर्भात स्पष्टीकरण देण्याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांनी नेत्यांकडून मागवलेला होता। मात्र अद्याप कुणाकडून सुद्धा तो अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे गेलेला नाहीये। 2 आठवड्यांपूर्वी हा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेले होते। गेल्या आठवड्यात विजय वडेट्टीवार आणि प्रदेशाध्यक्ष हे दिल्लीत देखील जाऊन आलेत। मात्र तरी सुद्धा अजूनही कुणीही हा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे सोपवलेला नाहीये। आता प्रदेशाध्यक्ष काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। जुई जाधव या संदर्भातली माहिती द्या। जुई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाला नेत्यांकडून पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातंय। आधीच काँग्रेससाठी मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीवरून दबाव वाढलेला असताना अशा प्रकारे त्यांचं दुर्लक्ष काय नेमकं घडतंय? अगदीच आपण पाहतोय तृप्ती की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विजय वडेट्टीवार, अमीन पटेल आणि सतेज पाटील या तिघांनाही अहवाल सादर करण्यास सांगितला होता। तो अहवाल यासाठी होता की ज्या वेळेला विधानसभेत आणि विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं होतं त्यावेळी आपल्या नेत्यांनी का विरोध केला नाही आणि विजय वडेट्टीवार तर त्यावेळी उपस्थित देखील नव्हते। जरी त्यांनी बँकेची निवडणूक असल्याचं कारण दिलं तरी ते लेखी अहवाल त्यांनी त्यांच्याकडून मागवला होता। त्यासोबतच या विधेयकाला विरोध करणं का गरजेचं आहे हे देखील स्पष्टीकरण त्या अहवालामध्ये येणं अपेक्षित होतं। असा एक अहवाल एकंदरीत त्यांनी मागितला होता आपल्या नेत्यांकडे। मात्र अद्यापही पावसाळी अधिवेशन संपून आता इतके आठवडे झाले तरी एकाही नेत्याकडून तो अहवाल सादर झालेला नाही। 2 आठवड्यांआधी म्हणजेच गुरुवारी हा अहवाल सादर करणं अपेक्षित होतं प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे। मात्र कोणीही तो अहवाल सादर केलेला नाही। गेल्या आठवड्यात विजय वडेट्टीवार असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील, दोघेही दिल्लीत गेले होते ओबीसी समाजाच्या एका कार्यक्रमासाठी। तेव्हा ते अहवाल देणं अपेक्षित होतं। मात्र जी माहिती आपल्यापर्यंत मिळते त्या माहितीनुसार विजय वडेट्टीवार असतील, अमीन पटेल असतील किंवा सतेज पाटील असतील, दोघांनीही अहवाल सादर केलेले नाही। त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ त्यांच्यावर काही कारवाई करतायत का किंवा त्यांना एक ताकीद देतायत का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कारण का हा जो अहवाल आहे तो इतर राज्यांना देखील दिला जाणार आहे। कारण का हे जे विधेयक आहे जनसुरक्षा विधेयक ते इतर राज्यांमध्ये देखील आणलं जाणार आहे आणि त्याला का विरोध करणं गरजेचं आहे या अहवालातून ते त्या इतर राज्याच्या आमदारांना समजवणार होते। निश्चित जुई, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।